हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गाजला विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा। ठाकरे सभागृहात असेपर्यंत भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होत नाही, सत्ताधाऱ्यांची भूमिका। तर खुर्चीसाठी पळून जाणारे जाधव नाही, विरोधकांचा पलटवार। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मतदारसंघातल्या कामासंदर्भात भेट झाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसडीपीआय संघटनेच्या वतीनं रेल रोको। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर उर्दूतून नाव लिहिण्यासाठी आंदोलन। वंदे मातरम गीतानं आणीबाणीलाही पराभूत केलं। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लोकसभेत विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। हिवाळी अधिवेशनामध्ये 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,000 कोटी तर महसूल विभागाच्या वतीनं सर्वाधिक 15,721 कोटी रुपयांची मागणी। राज्य सरकारची आर्थिक पातळीवर ओढाताण। फडणवीसांच्या पाठोपाठ अर्थमंत्री अजित पवार यांचीही कबुली। भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपूरमध्ये भेट। एकाच हॉटेलमध्ये असल्यानं दोघांमध्ये काही काळ चर्चा। अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। तपोवनातील झाडं कशी वाचतील यावर चर्चा झाल्याची भेटीनंतर सयाजी शिंदे यांची माहिती। विधिमंडळ परिसरामध्ये निलेश राणे रवींद्र चव्हाणांची भेट। माझा लढा व्यक्तिविरोधात नव्हता तर व्यवस्थेच्या विरोधात होता, निलेश राणेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।